मास्टरड्या हो, काय करतोय? मला लोणचं बनवायचं होतं ना, बरणी धुवून ठेवत होतो. काय गरज नाहीये त्याची. का? अरे मैत्रिणीने ऑर्डरच कॅन्सल केली ना, जा आता तू घरी. बर, सॉरी सासूबाई, माझ्यामुळे तुमचं नुकसान झालं. बरं बरं, ठेव तिकडे. आता तू बरणीत असतीस ना, आपलं कामच झालं. हो ना, सुटका झाली असती. काय म्हणालीस? शोभाची सुटका झाली असती. हो ना. पण आपण अजूनही काम करू शकतो. फक्त शोभा इथे नको. ऐक माझं, मी तिला गायब करते. नको नको, तिला बरं नसताना कुठं पाठवू देणार नाही मी तुला. तिला काही झालं नाहीये. अगं मगाशी चक्कर आली. धडधाकट आहे तुझी मुलगी, त्या बरणीसाठी नाटक करते. नाही नाही, शोभा माझ्यासमोर असं काही करणार नाही. आता तिने तेच केलंय. पटत नाही मला. आणि मी पटवून दिलं तर बघा, मी तुला सिद्ध करून दाखवीन की शोभा नाटक करते. ठीक आहे, तसं असेल ना तर तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. पण माझ्या लेकीला काही पण बोलू देणार नाही मी तुला. चॅलेंज घेतलं. शोभा नाटक करते हे मी सिद्ध करते की नाही बघ. शोभा, मी काय म्हणतो, तुला बरं वाटत नाहीये ना? संत्र कशाला खातेस तू? सफरचंद आणलाय ते देऊ का तुला? संतोष काय केलं मला? अगं पण तुला बरं वाटत नाहीये म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. हे घे. मुन्या, हो. एका संत्राने काय होत नाही रे. बर, गप जरा. चालेल. शोभे, बघ मी कोणाला आणले. तुम्ही डॉक्टर? हा, मी आहे डॉक्टर. बघलो. हो. शोभे, तू संत्रा खाते? नाही, मी नाही खात होते. हो नाही खात होता. मास्टरड्या, हो. काय रे, लाज नाही वाटत तुला? हा, माझ्या लेकी समोर बसून एकटा एकटा संत्रा खातोस तू? आई, तू डॉक्टरांना कशाला घेऊन आलीस? अगं तुला बरं नाही ना, म्हणून माझ्या ओळखीच्या डॉक्टरना घेऊन आले मी. नाही, काही गरज नाही. मी सकाळीच जाऊन आले ना मोन्या बरोबर डॉक्टर. या मास्टरवर माझा विश्वास नाहीये. कुठला तरी फडतूस डॉक्टरकडे घेऊन गेला असेल तुला तो. ज्या कामासाठी मी इथे आले ते करू का? हो, या ना या ना, या या या. तपास तपास तुम्ही. नाडी बघू. नाही नाही, राहू दे राहू दे, नको. अगं शुभे, असं काय करते? दाखव ना. ए शोभा, बघू दे ना. बघू नाडी. दाखव ना. अरे बापरे, डोळे बघू. हे बघा, मी जाऊन आले डॉक्टरकडे. शोभा. मी आता बरी आहे. अरे, शोभे, बघू दे, अगं त्याला तपासू दे ना. मी बघू का? जीभ दाखवा. हा, नाही, नको नको. शुभे, असं काय करते? डॉक्टरना त्यांच्या पद्धतीने तपासू दे ना. बघू, जीभ बघू. मोठा जीभ बाहेर. अजून थोडी बाहेर. उभ्या राहा. राहा ना उभी. राहा राहा. धावा. कशाला? कशाला? डॉक्टरांना प्रश्न विचारायचे नसतात. डॉक्टर जे म्हणतात ना ते करायचं असतं. धावा. थांबा, इकडे या. हसा आता. काय करायला लावताय? मी सांगते ना, हसा.
मोठ्याने. अजून मोठ्याने. थांबा. आता गोल फिरा. थांबा. तुम्ही तर धडधाकटात. म्हणजे एकतर तुम्हाला काही झालं नाहीये किंवा काहीतरी गंभीर झालंय. म्हणजे वरवर तुम्हाला काही झालं नाही असं वाटतं, पण आतमध्ये काहीतरी गंभीर आजार असतो. त्यामुळे तुमचं शरीर निकामी होत जातं, पोखरलं जातं आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही. हे खूप डेंजर आहे. बरं आहे आपण आत्ताच बघतोय, नाहीतर बरेच वेळा मेल्यानंतर कळतं. अहो काय तुम्हाला आत्ताच्या आत्ता ऍडमिट केलं पाहिजे. म्हणजे आजार जर गंभीर असेल ना तर ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? मोना तू येणं सांग ना, मला काही झालं नाहीये. अहो ते काय सांगणार, डॉक्टर मी आहे. तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. नाही नाही नाही, इंजेक्शन नको. ऐका डॉक्टर, मला खरंच काही झालं नाहीये. अगं शोभे, तुला चक्कर आली होती ना? ते मी मगाशी नाटक केलं. काय? हो, मला तुझ्या त्या मैत्रिणीला लोणचं बनवून द्यायचं नव्हतं, म्हणून मी चक्कर येऊन पडल्याचं नाटक केलं. ठीक आहे, तू चांगली धडधाकट आहेस ना. उद्या ना तू माझ्या बरोबर बाजारात यायचं. कशाला? कशाला म्हणजे मला सामान आणायचंय. तुझ्या त्या मैत्रिणीसाठी जर लोणच्याचं सामान आणायचं असेल ना तर मी अजिबात येणार नाही. दुसरं काय असेल तर सांग. ते उद्याच्या उद्या बघू, कळलं ना. तू माझ्यावर यायचं म्हणजे यायचं. मी निघू का? मास्टर आहे, त्यांची फी देऊन टाक. 500 रुपये. नाही आहेत का? मग जेवढे असतील तेवढे दे. नाही राहू दे, मी चेकअपचे पैसे नाही घेत. मी इथेच वाचवला. उद्या तयार राहायचा, सांगून ठेवते. मी सांगितलं होतं ना तुझी मुलगी नाटक करते ते. मी जिंकले. तू सांगितलं ना मी म्हणेन ते तू हरशील. नाही नाही, मी असं काही म्हटलंच नव्हतं. अगं मगाशी तर म्हणाली होतीस तू. नाही नाही, मी हरणार मिळणार नाही. हा ते मी मस्करीत म्हटलं असेल. लीलावती हे चुकीचं आहे. हा मोहिनी, तू विसरतेस. हा, मी तुझी मालकीण आहे. मी जे सांगेन ना ते बरोबर. ह्याच गोष्टीमुळे मला मोहन मालक म्हणून हवाय. तो शब्दाचा पक्का आहे. आता मलाच काहीतरी करून ना तिच्या तावडीतून निसटावं लागेल. काय ग, कसला विचार करते? नाही काही नाही, मी कशात अडकले तर मोहन मला सोडवू शकेल ह्याचा विचार करते. तूच सांग काय करूया. मी पण तोच विचार करते. विचार करून करून ना माझं डोकं फुटायची पाळी आली. लीलावती, पण आपल्याला लवकर काहीतरी करावं लागेल. ना तू काळजी करू नकोस ग, नक्कीच काहीतरी सुचेल. पण लक्षात ठेव, 24 तासाच्या आत मोन्या तुझा मालक असेल. हा, आणि हे कुठे? पर्स कुठे? पर्स ते टीव्हीच्या मागे तिकडे असेल ना. दे ना आणून पटकन. हो देतो. ए शोभे, अगं लवकर खाली आहे ना. अगं आले आले.
कर उकलते नुसती ती. हो रुमाल कुठे आहे? रुमाल एक मिनिट. अगं आलीस का? अगं आले का? हे रुमाल रुमाल रुमाल. जेंट्स रुमाल आहे हा. तो लेडीज नाही मिळाला आतमध्ये. मोबाईल दे. हो मोबाईल मोबाईल आगे आगे. तुझा नाही रे, माझा मोबाईल कुठे आहे? तुझा मोबाईल तुझा हा मोबाईल दे पटकन. एक मिनिट. आले आले. दे ना मोनल, उकलते नुसती माझ्या हा नावावर. आगे आगे मोबाईल. बरं हे बघ, सगळं आवरून ठेव हा, आणि जेवण करून ठेव. मी इथे पटकन जाऊ. हो हा? ये. आले. किती वेळ लावते ही? आले ग बाई आले. तुला जरा धीर धरवत नाही का? काय ग खाली आला तुला इतका वेळ लागतो? हा आधी तयारी करून ठेवता येत नाही तुला? चुकले. आता काय भांडत बसणार आहेस का इथे? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी भांडण करते? आई तसं नाही ग. तसंच आहे ते. हा तुला म्हणायचंय मला मी भांडखोर आहे म्हणून. शाळेतल्या आधी म्हणतातच, आता तू पण बोलायला लाग. अगं बाई चुकले, मला माफ कर. हा चल. तू माझी माफी मागते ते का उपकार करतेस का माझ्यावर? आता त्या पाया पडू का तुझ्या? काय गरज नाहीये त्याची. निघूया का? आता सामान आणायला जायचंय. हा चल. नशीब. काय म्हणाली? काही नाही चल. सामान आणायला जायचंय तर नुसती आपली तुझी बडबड 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 चालूच आहे. अगं शोभे थांब. मी पाकिट विसरले. काय? मार्केटला जायला तू पाकिटला घेता आलीस? अगं शोभे, काल डॉक्टरला घेऊन मी तुझ्या घरी आले होते ना, तेव्हा मी पाकिट वाटतं तुझ्या घरात विसरले. पटकन घेऊन येते ना. अगं कशाला जिने वर खाली करतेस? मोहने आहे ना. थांब. अगं थांब. छोट्या छोट्या गोष्टीसाठी कशाला त्याला त्रास देते? आधीच तर किती कामं करतो आपली. थांब मी पटकन जाऊन घेऊन येते. थांब तू इथे आलेच मी. काय झालं आईला? चक्क मोहन्याची बाजू घेते. ठरल्याप्रमाणे सगळं होऊ दे म्हणजे झालं. मोहिनी मी आज जाते, तू इथंच थांब. काहीतरी आयडिया करते. हा मास्टरड्या. हो, काय 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 अरे झालं? अरे अरे खाली उतर आधी. काय झालं काय? बरं दसकाला काय झालं? ते काय राक्षसी हडळ वाटते? हो नाही 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 नाही. तुम्ही ते मार्केटला जाणार होतात ना? हो रे, मी पाकिट विसरले. काल डॉक्टरला आणलं होतं ना तेव्हा. जरा शोधायला मदत कर ना. करतो ना करतो. जरा बघ तिकडे वगैरे मिळते का? कुठे कुठे? अरे त्या साईडला वगैरे बघ ना. हो बघतो. हा? काय हो सासूबाई? काय नाही, तू तुझं तू काम कर ना. हो तिकडे गादी खाली बघ, गादी खाली बघ. गादी खाली. हा नीट बघा. कर कर. आई तू पाकिट आणायला वर आलीस ना? हो ते मग डब्यात काय शोधतेस? डबा ते ती कशाला आली आता? हा
अगं मी आले होते ना तेव्हा मोन्याच्या हातात हा डबा होता. हा आणि मी त्याला म्हटलं की मला पाकिट शोधायला मदत कर. त्याने डबा माझ्या हातात दिला ना. आणि शोभे काय ग सगळ्या डब्यांना ना मुंग्या लागलेत. कसली साफसफाई करतो रे? हा नीट जरा साफसफाई करत आहे ना. लाल मुंग्या आहेत. माझ्या लेकीला चावला बिळला म्हणजे. हा आई पाकिट कुठे आहे? पाकिट अगं आठवलं पाकिट ना ते बघ त्या टेबलावरच आहे. मी विसरलेच होते बघ. आता लक्षात आलं ग बाई बाई. आहे ना? हो हा चल 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 निघूया आता चल. आश्चर्या नीट साफसफाई कर. प्रत्येक डबा उघडून. ए, चल ना उशीर हो होतोय. हो हो चल चल. तेच ती सांगते. मुंग्या कुठं? मोहन डबा कधी उघडणार? मोहन यावेळेस चूक करू नकोस. डबा पटकन उघड. उघड ना. मोन्या काय रे राहुल? मोन्या मोन्या ऐक मला एक मदत करशील? हा बोल ना. अरे काय झालंय अंजुना लई चिडली आणि आज रिझर्वेशन मिळालं ना तर ती आजच गावावरनं परत पण येणार आहे. हो का? मी काय करू सांग ना. अरे मागा नाही का ती एकदम चिडली होती तेव्हा तू बनवलेला तो मुरंबा खाल्ला आणि एकदम शांत झाली नॉर्मल झाली. हा मुरंबा असेल तर दे ना वाईट. बघ थांबा बघतो. आहे का मुरंबा आहे का? आहे घे ना घे. हा घे. नाही घे वाटीच घे. थँक्यू मोन्या थँक्यू. मुरंब्याच्या डब्याला पण मुंग्या नाही. मग लागलेत कशाला? तुम्ही? हो मी. तुम्हाला सोडवलंस. तू पुन्हा एकदा माझा मालक झालास. आता मी तुला सोडून कधी जाणार नाही.